रामकृष्ण हरी. मी सोमनाथ महाराज गाडेकर. आज आमचे परममित्र राजेभाऊ उपाड आज यांच्या शेतामध्ये चियाची पीक पाणी करण्यासाठी आलेलो आहोत. आता आपण त्यांच्याकडून काही 4-2 प्रश्नाची उत्तरं आपण त्यांच्या माध्यमातून घेणार आहोत. आता राजभाऊ, तुम्ही सर्वप्रथम आपल्या नेर गावामध्ये सर्वप्रथम आपलं चियाचं पीक घेतलेलं आहे, तर याचं थोडक्यात आम्हाला तुम्ही माहिती सांगा. थोडक्यात आम्हाला चियाबद्दल अशी माहिती पाहिजे की आपल्या नेरगावामध्ये प्रथमच चियाचं पीक आलं, याची प्रेरणा, याचं मार्गदर्शन हे तुम्ही कुठून अवेलेबल केलं, याच्यात थोडीशी आम्हाला माहिती सांगा. माझा एक मित्र आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, त्याच्या शेतामध्ये चिया पीक त्यांनी पेरलं होतं. मी सहज मग तिथं भेट द्यायला गेलो. मी बघितलं, मला चांगलं वाटलं. मग मी तिथून ती बियाणं आणलं, मी पेरणी केली. बरं, याचं कालखंड किती महिन्याचा असतो, म्हणजे पिकाचा किती दिवसाचा, किती महिन्याचा? 4 महिने. 4 महिने, सरासरी 4 महिने. सर्व 120 दिवसाचं पीक. बरं, यासाठी लागणारा खर्च आणि याचं उत्पादन हे थोडक्यात सांगा. याला खर्च काही आहे, कुठलीही फवारणी नाही, कुठलंही खत नाही, याला फक्त लागतं पाणी. बरं, आणि फवारणीची काय आवश्यकता नाही? फवारणीची काय आवश्यकता नाही. बरं, तुम्ही ह्या माध्यमातून लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या माहितीनुसार भरपूर प्रमाणात हे चिया पीक हे केलं पाहिजे शेतकऱ्याने. म्हणजे आता महागाईचा काळ आहे, समजा मजुराची अडचण आहे, यामुळे हे म्हणजे हार्वेस्टरनं सुद्धा निघतंय. बरं, आणि याला कुठला खर्च नाही. अच्छा. त्यामुळे हे सरासरी शेतकऱ्यांनी पूर्ण शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. बरं, याला सर्वसाधारण काय क्विंटलनं भाव आहे याला? याला 12,000 रुपये क्विंटलने जात आहे सरासरी. सरासरी. आणि याचं उत्पादन काय? उत्पादन एकरी 8 क्विंटल सुद्धा होत आहे. म्हणजे जसे जमीन असेल, समजा हलक्या जमिनीवर कमी होतो आणि भारी जमिनीवर जास्त होतो. आणि चांगली सोय काळजी बिळजी घेतली तर काळजी जर घेतली तर 8 पर्यंत जातो. अच्छा. जर कुणाला नवीन चियाची शेती अवेलेबल करायची असली तर राजेभाऊ उपाड यांनी आपला पूर्ण ॲड्रेस व त्यांचा मोबाईल ध्वनी क्रमांक हा सांगावा. कोणाला जर कुठली माहिती लागत असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे 96 73 58 32 78. या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.